धुळे जिल्हा नियोजन आराखडा संदर्भात वित्त व नियोजन मंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या कार्यालयात विभागीय बैठक संपन्न झाली। या बैठकीत आमदार फारुख शाह यांनी धुळे शहरातील अल्पसंख्याक भागात आतापर्यंत जिल्हा वार्षिक योजनेतून कुठलीच कामे झालेली नाही, म्हणून जिल्हा वार्षिक योजनेतून अल्पसंख्याक विभागात रस्ते, गटारी, पथदिवे आणि मोकळ्या जागांना कुंपण भिंत बांधण्यासाठी 50 कोटी आणि 80 फुटी रस्त्यासाठी 15 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली। म्हणून जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा अंतिम करताना अल्पसंख्याक भागाच्या विकासासाठी 50 कोटी आणि 80 फुटी रस्त्यासाठी 15 कोटी मंजूर करण्यात यावे। तसेच या बैठकीत धुळे शहरातील पाणी प्रश्न, कचरा संकलन या संदर्भात अपयशी ठरलेल्या धुळे मनपाच्या कारभाराचे वाभाडे आमदार फारुख शाह यांनी काढलेत। याची दखल घेऊन बैठकीस अनुपस्थित पालिका आयुक्त यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आदेशित केले। या बैठकीस नामदार गुलाबराव पाटील, नामदार अनिल पाटील, आमदार विजय सावकारे, ऊर्जा विभागाचे सचिव सौरभ विजय, वित्त व नियोजन विभागाचे सचिव उपस्थित होते आणि धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता आणि संबंधित अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते।